श्री ओम तत्सत श्री कृष्ण प्रसन्न सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 14। हे स्वामी, हे सद्गुरू, तुला नमस्कार असो। तू स्वतःच क्षीरसागर आहेस। तुझ्या ज्ञानरूप चंद्राचा उदय झाला असता तो प्रत्येक जीवाला आल्हाददायक होतो। ज्या चंद्राच्या चांदण्याने हृदयाकाशात प्रकाश पाडून घनदाट अज्ञानरूपी अंधारातील त्रिविध ताप दूर केले, त्या चंद्राचे चंद्रकिरण तृषाक्रांत झालेल्या चकोरासाठी स्वानंद चंद्रामृताने स्रवून त्यांना सहज तृप्त करीतात। अविद्यारूप अंधारात अंधकार रूप बांधनांनी जीवाची देहरूप कमळे मुकुलित होऊन बसलेली असतात, ती त्याच्या किरणरूप ज्ञानाने अत्यंत आनंदाने प्रफुल्लित होतात। जो चंद्र दृष्टीने पाहताच जीवाच्या अंतःकरणात आनंद होतो आणि जो अहंकार रूपी चंद्रकांत मनाचा गोळा तत्काळ विरवून टाकतो, आपला पुत्र शिष्य पौर्णिमेच्या काळी पूर्णत्वाने पूर्ण वृद्धी पावला असे पाहून क्षीरसमुद्राला मोठी भरती येते, तरी त्याची गुरु गौरवाची मर्यादा मोडत नाही। अद्वयानुभवाने अंतःकरणामध्ये आत्मानंद वाढतच असतो। सद्गुरुरूप क्षीरसमुद्र फार खोल आहे। त्याच्याकडे आदरपूर्वक पाहू लागले असता त्यावर हेलकावणाऱ्या वेदांतरूपी लहरीमध्ये शब्दरूपी ज्ञानरत्ने आढळून येतात। त्यात विश्वास हाच मंदराचल पर्वत व वैराग्यरूपी वासुकी हाच रवीला बांधावयाचा दोर, त्याच्या सहाय्याने निधैर्यरूप देव दानव समसमानपणे त्या क्षीरसमुद्राचे मंथन करण्यात तत्पर असतात। त्या मंथनाच्या पहिल्याच खळखळाटांत लय, विक्षेप इत्यादी काळकूट उत्पन्न झाले। ते विवेकरूपी महादेवाने आत्मदृष्टीने आपल्याच गळ्यामध्ये गिळून टाकले। मग अभ्यासाच्या पुनरावृत्तीने सर्व कर्मांना विश्रांती मिळाली। तेव्हा तिला श्रीकृष्ण वश झाला। ती आत्मशांतीरूपी लक्ष्मी प्रगट झाली। त्या ठिकाणी ब्रह्मरस आणि भ्रमरस ह्या दोहोंनी भरलेल्या अमृताचा कलश, ज्याची देवदानवांना अत्यंत आवड असते, तो त्या मंथनापासून हळूहळू बाहेर निघाला। तोच वाटून देण्यासाठी श्रीहरी मोहिनी झाला आणि अहंकार रूप राहूचा क्षीरछेद करून देवांना तृप्त केले। ती वृत्तीरूप मोहिनी तत्काल आपले स्वरूप बदलून नारायण रूप होऊन राहिली। पूर्वीची देहबुद्धी तिला राहिली नाही। त्या क्षीरसागरातील जो नारायण, तो स्वतः समाधीरूप शेष शयनावर सुखाने अत्यंत संतुष्ट होऊन अद्यापपर्यंत निजलेलाच आहे। अशा प्रकारे सद्गुरू हा ज्ञानरूपी समुद्र आहे। नारायण आदी करून अनेक अवतार खरोखर ज्याच्यामुळे उत्पन्न होतात, अशा त्या सद्गुरूचा अंत वेदांना सुद्धा लागत नाही। ज्याची सुंदर ज्ञानरूप रत्ने शंकर आणि विष्णू यांच्या गळ्यात व मुकुटावर राहून शोभत असतात आणि त्यांचे वेद पाठांनी व थोर कवींनी वर्णन केले आहे, अशा अत्यंत गंभीर सुखसागरा जनार्दना, अनंत रूपे धारण करणाऱ्या व ज्याचा अंत लागत नाही, अशा देवा, तुझ्या पलीकडील वस्तूला कोण जाणतो? विचाराच्या दृष्टीने सुद्धा ते दिसत नाही। वेदांनाही त्या स्वरूपाचे वर्णन सांगता येत नाही। तेव्हा ही माझी मराठी भाषा ते सांगावयास कोणत्या रीतीने समर्थ होईल? हे पहा, सार्वभौम राजाच्या मस्तकावर कोणालाही मुळीच बसता येत नाही, पण माशी तेथे जाऊन बसू लागली असता तिला त्यात काही कठीण नाही। किंवा राणीचे स्तन पाहण्याला कोण समर्थ आहे, पण तिचा मुलगा तेथे जोरजोराने स्तनपान करीत असतो। त्याप्रमाणे माझी ही मराठीच भाषा जनार्दन कृपेच्या सामर्थ्याने आत्मज्ञानाला मिठी मारून अनिर्वाच्य असलेल्या ब्रह्माच्याही गोष्टी सांगते। असो, आकाश हे घटाच्या आतून व बाहेरून व्यापलेले असते, त्याप्रमाणे शब्दातीत परब्रह्म हे शब्दामध्येही असतेच। ह्यामुळे वायफळ शब्द आत शिरावायला प्रस्तुत प्रसंगी जागाच उरलेली दिसत नाही। मुलाला बोलावायचे समजत नाही, म्हणून त्याचा पिताच आपल्या बोलण्याने त्याला बोलवीत असतो। त्याप्रमाणेच ही गोष्ट आहे असे समजावे, कारण माझ्या वाणीला बोलविणारा जनार्दन आहे। त्या जनार्दनाच्या कृपादृष्टीने भागवत मराठी भाषेमध्ये सांगू। कोट्यवधी ग्रंथ अवलोकन केले असताही त्या ग्रंथातील अर्थात भागवताचे ज्ञान दृष्टीस पडत नाही। तेच हे श्रीमद भागवत होय। त्यातील हंसगीत नावाचे जे ज्ञान, ते जनार्दनाच्या कृपेने येथे मराठी भाषेमध्ये यथार्थ रीतीने सांगितले। एक निष्ठेने माझी भक्ती केली असता तिच्या योगाने ज्ञानरूप खड्गाची प्राप्ती होते आणि त्याच शस्त्राने संसाराची आसक्ती छेदून माझ्या भक्तांना सायुज्य मुक्ती प्राप्त होते। माझ्या भजनानेच मोक्ष मिळतो, असे जे देवाने पूर्वी सांगितले, ते उद्धवाने ऐकून त्याने मनात असा विचार केला की
भजनानेच मुक्ती मिळते असे देव सांगतात, पण त्याबद्दल ज्ञात्यांची मते पाहिली तर मोक्ष प्राप्तीला आणखी भिन्न भिन्न साधने सांगतात। तेव्हा ह्या दोन्ही प्रकारात मोक्ष प्राप्तीचे श्रेष्ठ साधन कोणते, तोच शंकेचा प्रश्न उद्धवाने आपणहून श्रीकृष्णासमोर मांडला। श्लोक 1 उद्धव म्हणाला, हे श्रीकृष्णा, मोक्ष मार्गाला साधने किती आहेत? वेदवाद्यांच्या मताप्रमाणे पाहिले तर ते अनेक साधने सांगतात। ती सर्व साधने सारख्याच योग्यतेची आहेत काय, की एक गौण व एक श्रेष्ठ असा प्रकार आहे? देवाने तर स्वतः मुक्तीला कारण भक्तच होय असे सांगितले। श्लोक 2 भक्त इतर साधनांची आशाच करीत नाहीत, सर्व संघाचा त्याग करतात, कारण जिच्या योगाने तत्काळ आत्मस्वरूपाची प्राप्ती होते अशी भक्तीच मोक्ष मार्गामध्ये मुख्य आहे। माझ्या स्वरूपावर मन ठेवून फलाची आशा सोडून माझे भजन करणे हेच मोक्षाचे मुख्य साधन आहे असे देवाने स्वतः सांगितले। देव तर भक्ती हीच मुख्य असे म्हणाले, तेव्हा इतर जी साधने सांगतात त्यांनी आत्मस्वरूपाची प्राप्ती होते किंवा नाही हे देवाने मला सांगावे। याच प्रश्नाचा विचार श्रीकृष्ण विवरण करून सांगू लागले। ते म्हणाले, ज्ञात्याचा स्वभाव त्रिगुणात्मक असल्यामुळे ते आपापल्या आवडीप्रमाणे साधने स्वीकारत असतात। ज्या गुणामध्ये ज्याची आवड असते तेच साधन खरे मानितो। ज्ञानाचा अभिमान बाळगणारे असतात ते अशा प्रकारे अनेक साधनांनी बडबड करीत असतात। उद्धवा, हीच परंपरा पुष्कळ दिवस चालत असल्यामुळे ज्ञात्याचे ज्ञान मलिन झाले आहे। त्याला क्षुद्र फळे येतात तरी तेच ज्ञान खरे असे मानतात, ते स्पष्टपणे श्रवण कर। 14व्या अध्यायातील प्रतिपादनामध्ये श्रीकृष्ण इतका विषय सांगेल की ज्ञानयोग स्थिती व समाधी ह्यांनी युक्त अशी जी भक्ती तीच सर्व साधनांत मुख्य आहे। इतर साधने फलाची इच्छा धरणारी असल्यामुळे तुच्छ आहेत, तेही श्रीकृष्ण स्वतः 7 श्लोकांमध्ये आपल्या मुखाने सांगत आहे। श्लोक 3 माझी वेदवाणी स्पष्ट आहे, ती ज्ञानरूपी प्रकाशाने अत्यंत उज्ज्वल झालेली आहे। प्रलय काळामध्ये सत्यलोक जेव्हा जळून खाक झाला तेव्हा ती नाश पावली। ज्या प्रळयांत ब्रह्मदेवाचा नाश झाला असता खरोखर वेदवाणी सांगणारा कोणीच शिल्लक राहिला नाही, म्हणून ती सर्वस्वी बुडून गेली। कल्पाच्या आरंभाला तीच वेदवाणी मी ब्रह्मदेवाजवळ प्रगट केली, जिच्यामध्ये मी माझ्या भक्तीचे वर्णन यथार्थ रीतीने केले आहे। जे वाणीचे अनुसंधान असून माझ्या स्वरूपातच समाधान पावणारे असे माझे आत्मज्ञान ते मी ब्रह्मदेवाला सांगितले। श्लोक 4 त्या सर्व वेदाचा विचार करून ब्रह्मदेवाने प्रथम मनुला उपदेश केला आणि त्या मनुपासूनच 7 ब्रह्मर्षींना संपूर्ण वेद प्राप्त झाले। ब्रह्मदेवाने दक्षादी प्रजापतींनाही त्याच रीतीने उपदेश केला। मग त्यांच्यापासून किती जणांना ती ज्ञान संपत्ती प्राप्त झाली त्यांची संख्याच सांगता येणे शक्य नाही। सप्तऋषी कोणते म्हणून विचाराल तर भृगु, मरीची, प्रसिद्ध अत्री, अंगिरा, पुलह आणि क्रतु हे खरोखर ऋषी होत। श्लोक 5-6 त्या महान ऋषीश्वरांनी पुत्र, पौत्र, नर, किन्नर, देव, दानव, सिद्ध, विद्याधर, चारण, गुह्यक, गंधर्व, राक्षस, किंगदेव आणि किंपुरुष इत्यादी अनेकांना उपदेश केला। इतकेच नव्हे तर नाग, सर्पादी तामस योनींनाही परंपरेने तो उपदेश मिळाला। तोंडाच्या आकाराने मनुष्यासारखे दिसतात परंतु इतर शरीराने पशु दिसतात असे जे मोठमोठाले अस्वल असतात त्यांना किन्नर असे म्हणतात। आणखी तोंडाकडून पाहिले तर पुरुषासारखे पण शरीर मात्र श्रापदाचे असे ते रामाचे सेवक झालेले वानर, त्यांना किंपुरुष असे म्हणतात। घाम, दुर्गंध आणि मळ यांनी रहित अशी ज्यांची मोठी भव्य शरीरे दिसतात आणि पाहताना जे मनुष्य व देव यांच्यासारखे दिसतात त्यांना किंदेव असे म्हणतात। अशा नाना प्रकारच्या व्यक्ती रज, तम किंवा सत्व प्रवृत्तीप्रमाणे परंपरेने उपदेश प्राप्त झाल्यामुळे आपापल्या समजुतीप्रमाणे ज्ञान सांगत असतात। श्लोक 7 ज्या गुणाची प्रवृत्ती असते त्याच गुणाचा स्वभाव असतो। जसा गुण असतो तशीच वासना असते। प्राणीमात्रामध्ये जो कमी जास्तीपणा व भेद उत्पन्न झाला आहे तो त्या वासनेमुळेच झाला आहे। देवपणा, मनुष्यपणा किंवा कीटक योनी हे सर्व वासनेचेच लहान मोठे प्रकार आहेत। ती वासनाच आपल्या आवडीप्रमाणे अनेक प्रकारे प्राणीमात्रामध्ये एवढा भेद उत्पन्न करते। ज्यांची अशी प्रकृती असते ते वेदाचा तसाच अर्थ ग्रहण करतात आणि शिष्यांना परंपरेने तोच उपदेश सांगत असतात। वेदाचा काही विचित्र अर्थ करणे व तोच खरा धरून बसणे, भलतीच संगती धरणे, भलतीच साधने जवळ बाळगणे
आणि विचित्र उपदेश करणे हा सर्व प्रकृतीच्या गुणांचा मतभेद आहे. श्लोक 8. अरे, ह्याप्रमाणे आपलीच प्रकृती अनेक प्रकारच्या मतांनी वाढलेली आहे हे लक्षात ठेव. तो एकदेशीय मताचा वादच पूर्णपणे खरा आहे असे मनात भरले म्हणजे तो चित्तामध्ये बिंबून जातो. स्वप्न हे खोटे असले तरी ते निजलेल्या मनुष्याला सर्वस्वी खरेच असल्याप्रमाणे भासते. त्याप्रमाणे भिन्न भिन्न मतांच्या गोष्टी ते सर्वस्वी खऱ्याच आहेत असे मानतात. ही वेदवेत्यांची गोष्ट झाली, परंतु ज्यांना देवांचा अधिकार नाही त्यांना उपदेश परंपरेने चालत आलेली भिन्न भिन्न मतेच खरी वाटतात. एखाद्याची विचारसरणी वेदाच्या विरुद्धच असते, ते आपल्या मताप्रमाणे पाखंड मतच स्थापन करतात आणि तेच शिष्याच्या मनात भरून देतात. श्लोक 9. उद्धवा, निरनिराळ्या प्रकारच्या वासना गुणांच्या अनुरोधाने बनलेल्या असतात, त्यामुळे पुरुषांच्या प्रकृतीही भिन्न भिन्न होतात. पण ह्या सर्वांना माझी मायाच मूळ उत्पन्न करणारी आहे असे निश्चित समज. माझ्याच मायेने श्रेष्ठ लोकही मोहित केले आहेत. सर्व लोक विवेक नष्ट केले आहेत आणि त्यांना मोक्ष मार्गाचा विसर पडून विषय लंपटपणाचाच विचार करावयास लाविले आहे. हे पुरुष श्रेष्ठ उद्धवा, ऐक. ह्याप्रमाणे लोकांची निष्ठा भ्रष्ट झाल्यामुळे मोक्षाचे द्वार चुकून ते भलत्याच साधनांच्या खटपटीची बडबड करतात. त्या अनेक प्रकारच्या साधनांच्या युक्ती आपापल्या मतवादाने प्रतिपादन करतात. त्याही श्रीकृष्ण 1.5 श्लोकामध्ये उद्धवाला सांगतात. श्लोक 10. आता ह्याविषयी मीमांसकांचे मत पाहिले तर ते म्हणतात की काम्य कर्म हे मात्र निषिद्ध. तेवढे खेरीज करून बाकीचे कर्म हेच मुख्य साधन होय व तेने करूनच मोक्ष प्राप्त होतो. काव्य, नाटक व अलंकारशास्त्र करणारे असतात ते कवित्व हेच मुख्य साधन मानतात. निरनिराळ्या कविता, पद्ये आणि त्यांची रचना पद्धती ह्यात मिळविलेल्या कीर्तीनेच मोक्ष मिळतो असे ते मानतात. मोठमोठ्या कवीचे मत असे की आपल्या काव्यकीर्तीच्या योगानेच आपल्याला सहज मोक्ष प्राप्त होईल. कविश्रेष्ठांना असे वेड लागलेले असते. वात्सायन इत्यादिकांच्या कामशास्त्राचे मत पाहिले तर त्यांचा अभिप्राय विपरीत दिसतो. कामाच्या सुखोपभोगाने मोक्ष मिळेल असे ते मानतात, म्हणून ते सदोदित काम सेवन करावे असे म्हणतात. सांख्य योग मतवाद्यांचे म्हणणे असे की सत्य, शम, दम इत्यादी जी संपत्ती आहे तेच मोक्षाला साधन आहे. त्यांनी असा निश्चय केला आहे. नीतिशास्त्रकाराच्या मते पाहिले असता सार्वभौम राज्य प्राप्त झाले की त्यालाच ते मोक्ष असे समजतात. त्यात साम, दान इत्यादी साधने आहेत. कोणाचे मत असे असते की शेंडी व यज्ञोपवीत ह्यांचा मात्र त्याग केला की त्याचेच नाव मोक्षाचा मार्ग. ते तोच मार्ग अत्यंत उत्तम समजतात. देहात्मवादी, देह हाच आत्मा मानणारे नास्तिक असतात. त्यांचा योग मार्ग हाच की इच्छेप्रमाणे मिळतील ते सर्व भोग खुशाल भोगून घ्यावे. स्वर्ग कसला आणि नरक कसला, मेल्यानंतर पुन्हा कोण जन्माला येते, अश्वमेध, राजसूय यज्ञ हाच कोणाचा मोक्षमार्ग असतो. मूर्तीची यथासांग उपासना करणे, तिची यथास्थित पूजा करणे हेच काही जणांना मोक्ष मार्गाचे साधन वाटते. कोणाचे मत असे असते की खडतर कष्ट सोसून व अनेक प्रकारची यातना सोसून देह झिजून जे तप करावे तोच मोक्षाचा अगदी जवळचा मार्ग होय. कोणी म्हणतात की दान करणे हेच काय ते मोक्ष मार्गातील श्रेष्ठ साधन आहे. याज्ञिक म्हणतात की व्रतस्थपणाने राहणे हेच मोक्षाचे साधन होय. काही जणांच्या मतांची पद्धती अशी दिसते की व्रत, नियम हे अवश्य पाळावेत. अशा प्रकारे आपापल्या मताप्रमाणे उपक्रम करून अनेक प्रकारच्या साधनांची थोरवी लोक सांगत असतात. पण ह्या सर्व साधनांच्या स्थितीचा विचार केला तर ती अथपासून इतिपर्यंत खरोखर नाशवंतच आहेत. कृपामूर्ती श्रीकृष्ण उद्धवला तेच सांगत आहेत. श्लोक 11. फलाची आशा व देहाचा अभिमान सोडून जे आपले साधन मला अर्पण करीत नाहीत त्यांच्या साधनांचे फळ दुःख स्वरूप असते असे समज. ते पुन्हा पुन्हा जन्ममरण देते. त्या साधनांनी जे लोक प्राप्त होतात ते सारे नाशवंत आणि क्षणिक असेच असतात. त्या लोकातील जे सुख असते ते साखरेत पक्क केलेले विषच होय. त्याच्या जिभेवर गोडपणा असतो पण शेवटी अचूक मरण हे ठेवलेलेच. त्याप्रमाणे त्या लोकांतील आनंदही क्षुद्र असून तो सर्वस्वी शोकालाच कारण होतो असे समज. आपल्या कर्मानेच जे लोक मलिन झाले त्यांच्या ठिकाणी सुख ते कशाचे असणार. त्यात उत्तरोत्तर वाढत जाणारे दुःखच असते आणि अंधतम नावाचा नरक प्राप्त करून देणे हा त्याचा परिणाम असतो. जे मन भोगांना आसक्त झाले त्याला विषयांचाच अखंड ध्यास लागलेला असतो.
त्या विषयाच्या ध्यासानेच तमोगुण वृद्धी पाहून तो अधःपतनात नेऊन घालतो. पण ह्याच साधनांनी जो कोणी अत्यंत प्रेमाने माझी भक्ती करील त्याच भक्तीचे स्वरूप मुख्यत्वे करून श्रीकृष्ण स्वतः सांगतात. श्लोक 12. भक्तीने प्राप्त होणाऱ्या आत्मसुखाची महती सांगण्यासाठीच देवांनी उद्धवाला उद्देशून म्हटले, उद्धवा, भक्तिसुखाला प्राप्त होणारा भाग्यवान खरोखर एक तूच आहेस. ह्याला भक्तिसुखाचेच भाग्य प्राप्त झाले आहे म्हणून त्याला सभ्य असेच म्हणणे योग्य आहे असे श्रीकृष्णाने मनात आणले. आणि हे सभ्या मूळ श्लोकात सभ्य हे संबोधन आहे. असे सन्मानदायक संबोधून देव त्याला भक्तीचे सुख सांगू लागला. माझ्या स्वरूपाची प्राप्ती लाभण्यासाठी रजस्वला ज्याप्रमाणे आपल्या पतीला स्पर्शही करत नाही त्याप्रमाणे इहलोकची भोगासक्ती चित्तवृत्तीला मुळीच शिवणार नाही असे झाले पाहिजे. माझेच अनुसंधान साध्य करून घेतले म्हणजे त्याची वासना परलोकाला शिवतही नाही, ती ब्रह्मलोकाचा सुद्धा धिक्कार करीते. मग इतरांना विचारतो कोण? अशा निरपेक्षतेने माझे भजन करता करता अंतःकरणात प्रेम उत्पन्न होऊ लागले की त्यांच्या ठिकाणी खरोखरच मी आपोआपच आत्मस्वरूपाने प्रगट होतो. येथे वास्तविक मी प्रगट होतो असे म्हणणे सुद्धा व्यर्थच आहे, कारण सदा सर्वदा मी हृदयातच राहत असतो. चित्तवृत्ती निर्विकल्प झाली म्हणजे मी दिसू लागतो, म्हणून मी प्रगट झालो असे वाटते इतकेच. आलेले अभ्र दूर झाले म्हणजे त्याच्या आड असलेला सूर्य आपोआपच दूर दिसू लागतो. त्याप्रमाणे विषयावस्था गेली की मीही आपोआपच प्रगट होतो. अशा प्रकारे भक्तांच्या भावार्थाने व भक्ती सामर्थ्याने मला प्रगट केले म्हणजे त्या काळी भक्ताच्या चित्ताला विषयाची गोष्टच सुचत नाहीशी होते. विषयावस्थेला सोडून चित्त मत्स्वरूपाकडेच लागून राहिले असता आत्मज्ञानाने भक्तांना आपोआपच मत्स्वरूप होते. लोखंड एका बाजूने जरी परिसराला लागले तरी ते सर्वांगानेच सुवर्ण होते. त्याप्रमाणे माझे भक्त माझ्याच ध्यानात निमग्न झाले म्हणजे त्यांचे सर्वांग ज्ञानमयच होते. त्यावेळी पहा, भक्तांना जे सहज सुख प्राप्त होते त्याच्याशी तुलना करावयाला योग्य असे दुसरे माप पोटचे. ज्या आत्मसुखाकरिता शंकरांनीही स्मशानात राहणे पत्करले ते सुख ब्रह्मदेव कसे जाणणार? म्हणूनच त्याला मी सांगितले. भक्तांनी माझ्या सुखाचा उपभोग घेतला असता ते देहादी जन्म दुःख विसरून जातात, ते तहान भूकही विसरतात. इतके आत्मसुख त्यांच्या ठिकाणी भरून राहते. अशा आत्मसुखाची गोडी विचारी विषय लंपट झालेली माणसे कशी जाणणार? त्यांनी लाखो रुपये खर्ची घातले तरी सुद्धा त्या सुखाची एक कवडीही प्राप्त होणार नाही. धन धान्य पुत्र आप्त इष्ट इत्यादी सर्वस्व खर्ची घातले तरी देखील त्या सुखाचा एक रजकरणही विषयी लोकांना प्राप्त होत नाही. हे तर काय, पण जे सत्यलोकात राहणारे आहेत त्यांनाही ते सुख मिळत नाही. इतरांची कथा काय, मुख्य ब्रह्मदेवालाही ते सुख कुठून मिळणार? मग आत्म्याला सुखप्राप्ती झाली म्हणजे त्यामुळे सर्वच इंद्रिय सुखस्वरूपच होतात. त्या सुखकारक सुखस्थितीच्या एका कोट्यंशाशीही स्वर्गादी लोकांतर प्राप्तीबरोबर करू शकणार नाही. निष्काम निर्लोभ व निर्द्वंद्व भजन करणाऱ्या निर्मत्सरी आणि निर्भिमानी अशा माझ्या भक्तांना माझे सुख पूर्णपणे देतो हे लक्षात ठेव. खरोखर जे देशाने व कालानेही मर्यादित नाही अशा अगाध आत्मसुखाच्या माथ्यावर माझ्या भक्तांचे राहणे असते. श्लोक 13. आता दारिद्र्याची गोष्ट पहा. त्याला नाही मठ, नाही मठी, नाही पर्णकुटी झोपडी, पाचही पदरांच्या गाठी मोकळ्या सुटलेल्या, पण त्यांनाच माझे आत्मसौख्य भेटावयास येते. जो अत्यंत थोर दमनशील 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये व एक मन मिळून 11 जणांचे जो निर्धारण करतो तो तात्काळ हा म्हणता आत्मसुखाच्या साम्राज्य सिंहासनावर बसतो. भिन्न भिन्न प्राण्यांतील भेदभाव पाहणारा असताही ज्याला त्याच्यांत खरोखर एकरूपताच दिसते तो सर्वस्वे करून आत्मसुखाच्या माथ्यावर समभावनेने खेळत असतो. ज्याप्रमाणे सापाच्या कांतेला लात मारून तिचे मस्तक हलविले असता ती फडा करीत नाही, त्याप्रमाणे धन श्री घर पुत्र ह्यांनी छळले असताही ज्याच्या अंतःकरणात क्रोध उसळत नाही, काम क्रोध हे ज्याच्या देहात पूर्ण मावळलेले आहेत आणि ज्याच्या ठिकाणी खरी शांती राहत असते त्याच्या पायाशी माझे आत्मसुख सदोदित लोळत राहते. तो जरी ते सुख घेणार नाही तरी सुद्धा ते सुख त्याच्या पुढे मागे आणि सर्वांगाला अगदी जखडून राहिलेले असते. ते जोराने दूर करू लागले असताही दूर होत नाही. तो ज्या दिशेकडे पाहतो
ते दिग्मंडळ सुखानेच भरून जाते। तो जेथे उभा राहतो तेथे महासुखच परिपूर्ण भरून राहते। त्याचे पाऊल ज्या ठिकाणी पडते तेथे आत्मसुखाची खानच उघडते। तो प्रसंग विशेषी ज्याच्याकडे पाहतो तेथे आत्मानंद रूपाने परमानंदच वाढू लागतो। तो दैवयोगाने ज्याला भेटतो त्याला सुखाचाच दिवस सुरू होतो। त्याचा अकस्मात पाय लागला तरी सुखाने सुरम्य बनलेले आत्मसुखच लाभते। ज्याच्या श्वासोच्छवासाचे जाणे येणे किंवा डोळ्यांची उघडझाप करणारी क्रिया यांच्या ठिकाणीच खरोखर माझ्या आत्मसुखाने घर बांधलेले असते। माझे आत्मसुख तेथे निरंतर राहत असते। तो सर्व सुखांचा मंडप होय किंवा तो आत्मसुखाचा कंद होय। तो सर्वांगाने सुख स्वरूपच असतो। समभावनेच्या सुखाने तो अंतर्बाह्य सुख स्वरूपच असतो। त्याच्या सुखाची परिपूर्णता म्हणजेच भक्ताची सुख संपन्नता पुढल्या श्लोकाने यथार्थ रीतीने देवत स्वतः सांगता झाला। श्लोक 14। माझ्याच ठिकाणी चित्त अर्पण केलेले असे जे माझे भक्त असतात ते माझ्या सुखानेच नेहमी सुखी असतात। ते सर्व प्रकारच्या अर्थांविषयी आसक्तीरहित असतात। माझ्या ठिकाणी नेहमी भक्ती ठेवावयाची आणि इहलोक परलोकांचा लोभ मनात ठेवावयाचा असे असेल तर उद्धवा ती भक्ती नव्हे, ती केवळ कामासक्ती होय असे निश्चित समज। सप्तद्वीपासह वर्तमान सर्व समुद्र वलयांकित पृथ्वीचे राज्य आपोआप पुढे येऊन प्राप्त झाले असता माझे खरे भक्त त्याच्यावर थुंकतात। नरकात पडलेले जे चणे असतात ते डुकराला गोड लागतात, पण शहाण्यांना त्यांची किळस येते। त्याप्रमाणे माझ्या भक्तांनी सार्वभौम राज्यही सोडलेले असते। रसातळ इत्यादी सर्व पाताळांत अमृताधिक सौख्य भोग असतात ते प्राप्त झाले असताही माझे भक्त निस्पृहपणाने त्यावर लाथाच हाणतात। तोंडात खात असलेल्या अमृत फळाला टाकून देऊन शहाणा मनुष्य पेंडीचा खडा घेणार नाही, त्याप्रमाणे माझा सौख्य लाभ सोडून माझे भक्त रसातळाधिकातील सुखभोगाकडे जात नाहीत। जेथे देव थोर पुरुष व नागही वंदन करीत असतात इतक्या श्रेष्ठ महत्वाची अमरावती प्राप्त झाली असता ज्याप्रमाणे कस्तुरी पुढे माती फेकून देतात त्याप्रमाणे माझे भक्त तिचा त्याग करतात। किंवा जे इंद्रादिकांना वंद्य असे स्थान म्हणजेच उत्तमोत्तम ब्रह्मलोक ते स्थानही ते माझ्या भक्तीने सुख संपन्न झाले असे माझे भक्तजन तुच्छ मानतात। ताक आणि दूध डोळ्यांनी पाहिले तर सारखेच दिसते, परंतु ज्ञाते असतात ते दूधच ओठाजवळ नेतात आणि ताकाची वाटी टाकून देतात। त्याप्रमाणे जे केवळ मूर्ख असतील ते सत्यलोक आणि भक्तीचे सुख सारखेच असे म्हणतील, परंतु जे माझे भक्त भक्तीने शुद्ध असतात ते सत्य लोकाचा धिक्कारच करतात। किंवा इंद्राचे पद, ब्रह्मलोक, पाताळातील ऐश आराम, अमृतपान ही सर्वच एकदम देण्यासाठी सर्व सिद्धी जरी आपण होऊन प्राप्त झाल्या किंवा ज्या महासिद्धी प्राप्त व्हाव्या म्हणून योगी नाना प्रकारच्या विधीने थकून जातात त्या जरी खरोखर पुढे येऊन उभ्या राहिल्या तरी सद्बुद्धीयुक्त भक्त त्यांना शिवत नाही। उद्धवा, माझ्या भक्तांनी खरोखर त्या अनिमादिक सिद्धींच्या मस्तकावर लाथा मारून ते माझ्या भक्तिमार्गाला लागलेले असतात। या सिद्धींची कथा काय, परंतु सलोकता, समीपता किंवा माझे सारूप्य देणारी अशी सायुज्यता जरी त्यांना दिली तरी माझे भक्त त्या सलोकदादी मुक्ती कधीही घेत नाहीत। जिच्या ठिकाणी काळाची ही सत्ता चालत नाही, जिच्यामध्ये जन्म मरणाची वार्ताही नाही, अशी माझी सायुज्यता मुक्ती भक्तांना देऊ लागली असता भक्त ती मुळीच घेत नाहीत। आधी निराळेपणाने असावे आणि मग सायुज्यता मुक्तीने एक व्हावे हे बोलणेच मुळी असंबंध आहे। म्हणून माझे भक्त आहेत ते सायुज्य मुक्तीही घेत नाहीत। भक्तीच्या सुखानेच त्यांची वृत्ती आनंदित झालेली असते, म्हणून त्यांना माझी भक्तीच आवडते। चारही मुक्ती येऊन पायांना लागल्या तरी ते भक्त माझ्याशिवाय काहीच घेत नाहीत। एका माझ्याशिवाय भक्तांना आणखी काहीच आवडत नाही। हे पहा, माझ्या भजन सुखानेच ते तिन्ही लोकात सामावत नाहीत एवढे मोठे होतात। चारी मुक्ती आदी करून माझ्याशिवाय जे सुख प्राप्त होते ते भक्त कधीच घेत नाहीत, कारण ते माझ्या अभेद भक्तीने तुडुंब भरलेले असतात। माझ्याशिवाय जे जे म्हणून काही सुख असते ते तुच्छ मानून सोडून देतात। माझ्या भक्तांना माझ्या भजनाचाच अत्यंत अलौकिक आनंद वाटतो। आता तुम्ही कदाचित असे म्हणाल की भक्त हे निखालस वेडे आहेत, ते तुझ्या भजनाच्या ठिकाणी आवड धरितात, परंतु तुला त्यांची आवड किंवा अतिशय गाढ प्रीती नसेल। ज्याप्रमाणे
गोचडांना म्हैस आवडते, पण म्हशीला काही गोचिडी आवडत नाहीत, त्याप्रमाणे भक्तांची प्रीती तुझ्यावर असेल पण तुला त्यांची प्रीती नसेल. भज्य, भजन आणि भजनारा ही त्रिपुटीच मुळी अविद्येपासून झालेली अर्थात मिथ्या आहे. तेव्हा अशा अविद्यायुक्त भजन मार्गामध्ये तुला मुळीच प्रीती नसेल. ज्याप्रमाणे स्वप्नात आलेल्या आमंत्रणावरून जागे झाल्यावर जेवावयास जाणे घडत नाही, त्याप्रमाणे अविद्यायुक्त मिथ्या भजनाने तू प्रेम करशील हे घडणार नाही. असा शंकेचा तात्पर्यार्थ लक्षात आणून त्याच अर्थाने देव सांगत आहेत की भजनामध्ये भक्तांची भक्ती शुद्ध असली म्हणजे तेथे मला सुद्धा अत्यंत प्रेम असते. जो जसा माझ्याशी वागतो तसाच मी त्याच्याशी वागतो. भक्त माझ्या ठिकाणी अनन्य भक्ती ठेवतो म्हणून मीही त्याच्यावर अनन्य भक्ती ठेवतो. श्लोक 15. माझ्या भक्तांची माझ्या ठिकाणी प्रीती किती आहे हे मी श्रीकृष्णच जाणतो. त्या प्रीतीच्या उपमेला त्रिभुवनातही खरोखर दुसरे काही नाही. माझ्या भक्तीने जो माझ्याशी अनन्य झाला तेव्हाच त्याचे अज्ञान नाहीसे झाले असे समजावे. उद्धवा, अशा भक्तांची मला जी प्रीती असते ती मी तुला किती सांगू. ब्रह्मदेव हा तर माझ्याच पोटचे पोर आहे, त्याचे सर्व लाड मी पुरवितो, पण भक्तांच्या सारखा फार मोठा प्रीतिकल्लोळ त्याच्या ठिकाणी नाही. मी ब्रह्मदेव कर्म मार्गाला लावला आणि भक्तांना निष्कर्मता दिली. म्हणूनच ब्रह्मदेवाने प्रार्थना केली तरी मी त्याच्याकडे गेलो नाही आणि गवळ्यांच्याच घरचा भात सतत खात बसलो. ब्रह्मदेवाला कमीपणा आणून मी तर वासरे व गोपाळ झालो. तात्पर्य, माझ्या भक्तांसारखी प्रीती मला ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सुद्धा नाही. ब्रह्मदेवाची ही गोष्ट तर असोच, बळराम तर माझा ज्येष्ठ बंधू, पण भक्तांप्रमाणे सर्वस्वी प्रीती खरोखर त्याच्यावर सुद्धा नाही. कौरवांच्या पक्षाला मिळालेल्या बळरामाला कमीपणा आणून माझे भक्त जे पांडव त्यांचे मी स्वतः संरक्षण केले. भीष्मांनी प्रतिज्ञा केली तेव्हा समरंगणात मीच माघार घेऊन भक्त शिरोमणी धनुर्धारी अर्जुनाला तुझ्या देखत वाचविले. लक्ष्मी माझी पट्टराणी, तिला मी माझ्या पायांशी सेवा करावयाला लाविली आणि भक्तामध्ये अग्रगण्य ज्या गोपिका आणि गवळणी त्यांना खांद्यावर घेतले. जे लक्ष्मीचा पूर्णपणे तिरस्कार करतात तेच मला अत्यंत प्रीतीने पूज्य वाटतात. ते माझ्यापाशी लक्ष्मी मागतात, त्यांना लक्ष्मी नाही आणि लक्ष्मीपती नाही असे होते. खरोखर लक्ष्मीची उपेक्षा करणारे माझे भक्तच मला अत्यंत आवडतात. मला शंकर फार आवडता आहे, पण त्याच्यापेक्षाही मला अशा भक्तांची फार प्रीती असते ज्या महादेवाच्या गुणामुळे मलाही शरीरावर सावळा वर्ण धारण करावा लागला आणि त्या महादेवाच्या बोलण्यावरूनच मला दुसऱ्यांदा मोहिनीचे स्वरूप घ्यावे लागले. त्या मोहिनीच्या दर्शनातच मी शंकराला तत्काळ भुलविले आणि रुक्मागदाला अर्धक्षणात त्याच मोहिनीपासून तारले. ह्याप्रमाणे माझ्या भक्तापेक्षा मला शंकर सुद्धा अधिक प्रिय नाही. भक्ताशिवाय त्रिभुवनात मला प्रिय असा दुसरा कोणी नाही. वेदशास्त्रामध्ये माझी अत्यंत पवित्र चतुर्भुज मूर्ती वर्णिलेली आहे, पण तोच मी आपल्या हृदयावर अत्यंत आनंदाने माझ्या भक्तांच्या पायाची खून भृगुपत चिन्ह धारण करतो. मला आपल्या स्वतःच्या देहाची सुद्धा प्रीती नाही. म्हणूनच मी मोठ्या आनंदाने गवळी झालो आणि दऱ्याखोऱ्यातून गायी राखीत राहिलो. इतकेच नव्हे तर भक्तांची घोडी सुद्धा खाजविली. मी सर्वेच्छा परिपूर्ण आहे, तरी पण प्रेमळ भक्तांसाठी मात्र सदोदित सकाम झालेला असतो. प्रेमळ भक्तांची परमभक्ती पाहिली असता तेथे मी आत्माराम उडीच घालतो. प्रेमळ भक्त माझ्या दृष्टीला दिसला असता मी त्याला आपल्या बरोबरीला आणतो, किंवा तसे न घडेल तर मी त्याला परमोच्च सुख अर्पण करीतो आणि तो भक्त जर माझ्याजवळ न येईल तर मी तात्काळ त्याचा चाकर होऊन राहतो. मोठेपणाचा मान मरातप सोडून मी आपल्या भक्तांची गोष्टी सुद्धा काढतो. भक्त कार्यासाठी त्याच्या संकटात मी आपला देह सुद्धा ओळून टाकतो. उद्धवा, तुझ्यासारख्या भक्तांकरिता मी आपल्या देहाची सुद्धा उपेक्षा करीतो. ते भक्त मला रात्रंदिवस आवडतात. ते जीवाभावाने सर्वस्वी मला लाडके आहेत. आवडीनेच माझे भजन केल्यामुळे माझे भक्त मला पूज्य झाले आहेत. त्या भक्तांचे लक्षण श्रीकृष्ण स्वतःच सांगतात. श्लोक 16. एक निष्ठेने भजन केले असता मन माझ्या स्वरूपावर जळून राहते आणि सर्व वासना नष्ट होऊन मृत्यूशून्य झाल्याप्रमाणे स्थिती होते. परिश्रम केल्याशिवाय, कोणाजवळही याचना केल्याशिवाय आपोआप द्रव्य मिळाले असता जरी ते हाताने घेऊ लागले तरीही त्यात निरपेक्षता नाहीशी होते. मग द्रव्य पाहताच त्याच्यासमोर जो वाकला त्याला लोभाने ओनवाच केला म्हणून समजावे. ह्याकरिता अशा द्रव्याचीही उपेक्षा करून जो तिथून निघून गेला तोच सर्वस्वी मला वंदनीय होतो. मार्गात पैसा
पडलेला असता आणि तो माझा असे कोणीही म्हणत नसता, तो जरी स्वतः हाताने उचलून घेतला तरी निरीच्छता नष्ट झाली. इच्छाशून्य जी स्थिती, तिचेच नाव निरपेक्षता. आता ज्यावेळी जी मनशीलता प्राप्त होते ती यथार्थ रीतीने सांगतो, ऐक. वेदशास्त्रार्थाने जे माझे स्वरूप अत्यंत प्रमाण मानले तेच माझे अत्यंत शुद्ध स्वरूप होय असे समज. त्या स्वरूपाच्या ठायी आपली धारणा ठेवणे त्याला मनन असे म्हणतात. त्या स्वरूपाचा विचार करता करता मनच स्वस्वरूपाकार होऊन जाते, तेव्हा धारणेशिवाय मनन होते आणि न करिता स्मरण घडते. ह्याचेच नाव खरोखर मननशील स्थिती, हे सर्वस्वी खरे असे समज. आता ह्यापुढे शांतीचे जे स्वरूप ते खरोखर सांगतो, ऐक. काम, क्रोध आणि लोभीपणा हे समूळ गेल्याशिवायच देहामध्ये जी स्थिरता प्राप्त होते ती स्थिरता येथे सर्वस्वी शांती होऊ शकणार नाही. मनामध्ये मत्स्यावर लक्ष ठेवून बगळा स्थिरपणाने ध्यान धरून बसतो, पण त्याच्या अंतःकरणात लोभ असल्यामुळे त्याला शांती असे कोण म्हणणार. देहाला देहाचे सुद्धा भान न राहणे, काम, क्रोध व लोभीपणा हे जिरून जाणे, असली शांती भाग्यवंतालाच प्राप्त होते. तिचेच नाव मुख्य शांती. उद्धवा, खरोखर मलाही हीच शांती मान्य झाली असे समज. आता ह्यापुढे समतेचे स्वरूप तुला सांगतो, ऐक. प्राणी मात्र हे नाना प्रकारचे असून त्यांची नावेही निरनिराळी आहेत. हे सर्व जगच विचित्र आकारांनी विषम बनले आहे, तरी त्या सर्वांमध्ये परब्रह्म हे सर्वत्र सारखेच भरले आहे असे पाहतो. फाडाफाडी करण्याच्या यातायातीत न पडता, ताडातोडही न करता, माझ्या भक्तीच्या योगानेच माझ्या भक्तांना माझ्या भावनेने सर्वत्र समानता दिसते. माझ्या भक्तीने समानता हाती आली म्हणजे प्राणीमात्रांतील भेदबुद्धीच खुंटून जाते. तो सहजच भेदभावरहित होतो आणि त्याला आपोआप निर्वैरपणा प्राप्त होतो. जेथपर्यंत द्वैताचे भान असते तेथपर्यंतच विरोधाला कारण असते. सर्व आपण एकच भरलेला आहे अशी भावना उत्पन्न झाली म्हणजे तेथे कोणाचा कोण वैरी होणार. आकाशाबरोबरच कधी भांडेल काय, किंवा चंद्राशी चंद्राची कधी झुंज लागेल काय, किंवा वायूनेच वायू कोंडेल काय, किंवा जिभत जिभेचे दोन तुकडे करील काय. भेद नाहीसा होणे हेच निर्वैरपणाचे लक्षण आहे. उद्धवा, ह्याचेच नाव खरोखर निर्वैरपणा हे लक्षात ठेव. निरपेक्षपणा आणि माझे मनन, शांती आणि समदृष्टी आणि पाचवे निर्वैरपण, ही 5 लक्षणे मुख्य होत. ह्या 5 लक्षणांची गोष्ट तर असोच, पण ह्यापैकी एक निरपेक्षता हाती आली असताही सायुज्यता मुक्ती पाया पडते आणि पूर्ण ब्रह्मस्वरूप मनात ठसते. निरपेक्ष माणसाचे मन स्थिर असते. जो निरपेक्ष असतो तो निर्वैर होय असे समज. निरपेक्ष असतो तोच परिपूर्ण शांत असतो. म्हणून मीही निरपेक्षाचीच सेवा करीतो. गिरीकंदरात न जाता, बिकट साधन सहन करावे न लागता ही 5 लक्षणे हाती आली तर त्यांच्यामुळेच विश्वाचा उद्धार होईल. अशा भक्तांचे दर्शन झाले असता लोक तरतील ह्यात नवल काय. त्यांचे नुसते नामस्मरण केले असताही जड जीवांचा उद्धार होईल. ही 5 लक्षणे हाती आली असता माझ्या भक्तांना माझ्यापेक्षाही अधिक पवित्रता प्राप्त होते. मी सुद्धा त्यांची पायधूळ शिरसावंद्य करतो. समुद्राचेच पाणी मेघात चढते तेव्हा त्याला अधिक गोडी येते आणि ते सर्व जगाला सहज गारीगार करून सोडते व दुष्काळाचे संकट नाहीसे करीते. तेच उदक समुद्रातच असले तर काहीच उपयोग पडत नाही. त्याप्रमाणे माझ्या भक्तांना माझ्या भजनाने माझ्यापेक्षाही अधिक पवित्रता येते. केळीचे झाडच खाऊ लागले तर त्याला काहीच चव लागत नाही, पण तिचीच जी केळी ती अत्यंत मधुर असतात. त्याप्रमाणे माझ्यापेक्षाही माझ्या भक्तांकडे अनिवार्य पवित्रता वाढलेली असते. माझ्या ठिकाणी जो पवित्रपणा आलेला आहे तो माझ्या भक्तांमुळेच मला आलेला आहे. म्हणूनच भक्तांच्या मागे त्यांच्या पायांची धूळवंदन करण्यासाठी मी धावत असतो. भक्तांची पायधूळ वंदन केल्यामुळेच मला केवढी पवित्रता आली आहे. माझ्या पायांचे तीर्थ खरोखर प्रत्यक्ष शंकर सुद्धा मस्तकावर घेतो. तात्पर्य, माझ्या भक्तांचे जे सुख आहे ते सुखपणाने काही अलौकिक आहे. ते सुख इतर कोणी जाणत नाही किंवा ते सांगावायला तोंडही समर्थ होणार नाही. श्लोक 17. ज्यांच्या गाठीला माझ्याशिवाय एक फुटका काचेचा तुकडा सुद्धा नाही. या सर्व सृष्टीमध्ये माझ्याशिवाय आणखी कोणालाही ते डोळ्यांनी पाहत नाहीत.
असे माझे भजन केले असता जाती, कुळ आणि देह यांचा अभिमान सहज नष्ट होऊन जातो. ह्याचेच नाव अकिंचन. आणखी माझ्या स्वरूपामध्ये चित्त प्रेमाने अगदी रंगून गेलेले असते, म्हणून आत्मशांतीही तेथे मूर्तिमंत नांदत असते. अशा आत्मशांतीमध्ये भक्ती परिणत झाली म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये माझ्याशिवाय दुसरे स्वरूप तिला दिसत नाही. ते जेथे जो जो भाव पाहिल तेथे तो तो मद्रूप आहे असे ओळखावे. त्या ओळखीच्या आनंदाने तो स्वाभाविकपणे अनन्य प्रीती करू लागतो. अशा मद्रूप स्थितीने जीव मात्रावर अनन्य प्रीती जडते. अशा प्रकारे माझ्या भावनेनेच माझी भक्ती करणे ह्याचेच नाव महंत स्थिती होय. अशा प्रकारे सर्वत्र माझी भावना ठेवणारा माझा भक्त झाला की त्यावेळी त्याचे ठिकाणी असणारे कामादिक सर्व दोष मावळून जातात. सूर्य पूर्व दिशेजवळ आला असता सर्व नक्षत्र समुदाय लुप्त होतो, त्याप्रमाणे भक्तीच्या उदयकाळी कामादिकांची ही होळी होते. कामाची निवृत्ती झाली असता सहजच निर्विषय स्थिती प्राप्त होते आणि त्यावेळी माझ्या सुखाचा सुखलाभ होऊन ते खुशाल त्या सुखात मग्न होऊन राहतात. देश, काल किंवा वेद प्रतिपादन ह्यांना सुद्धा ज्या सुखाचा अंत लागत नाही, त्या सुखाचे सुखदायक वैभव माझे भक्त सदोदित उपभोगीत असतात. ज्या सुखाचा लाभ झाला असता चित्तवृत्ती जेथल्या तेथे विरून जाते, त्या सुखाने सर्व अवयव आनंदमय होतात. एवढी माझ्या भक्तांना सुखाची प्राप्ती होते. मी आणखी काय सांगू? मोक्ष सुखाच्या ठिकाणी सुद्धा ह्या सुखाची गोडी नाही. हरिभक्त हे केवळे धन्य आहेत पहा. अशा सुखाकरिता साधक लोक जीव प्राण तोडून यातायात करीत असतात. तथा तपादी साधने करून शरीर झिजवितात, विषयांचे नियमन करतात. कोणी योगयाग करीत बसतात, कोणी शास्त्राभ्यास करतात, कोणी सर्वस्वाचा त्याग करतात, कोणी घर व बायको यांचाच संग सोडून देतात, कोणी फलाहारावर राहतात, कोणी निराहारीच राहतात, कोणी नग्न स्थितीत राहतात, कोणी ब्रह्मचर्य व्रत पाळतात, कोणी दऱ्याखोऱ्यात राहतात, कोणी पर्वताच्या माथ्यावर जाऊन बसतात, कोणी पर्वताच्या गुहेत शिरतात, कोणी लांब जटा सोडतात, तर कोणी जटांना भरपूर गाठीच मारून त्यांचे झुंबड करून ठेवतात, कोणी आपली नखेच मोठी वाढवून ठेवतात, कोणी मोठा हठयोग साधन करतात, कोणी उन्मत्त पिशाचवत स्वैर वर्तन करीत असतात, कोणी तांबडी वस्त्रे धारण करून बोडकेच वागतात, कोणी चिंध्याच अंगावर घालतात, कोणी तीर्थयात्रा करून शरीर कृश करीतात, कोणी मौन धरून मुकेच बसतात, कोणी अंगाला राख फासतात, कोणी शंखच फुंकीत राहतात, कोणी सारखी बडबडच करीत असतात, कोणाला पाण्याचेच वेळ असते, कोणी दर्भात मूर्तिकेतच गळून गेलेले असतात. अशा अनेक प्रकारच्या पद्धती आहेत. त्यात साधक लोक किती जर्जर होतात त्यांची गणतीच नाही. पण खरोखर माझ्या भजनाचा लाभ त्यापैकी कोणालाच होत नाही. माझ्या भक्तांचे जे आत्मसुख असते ते कोणालाच प्राप्त होत नाही. त्या सुखाचे तोंड त्यांना स्वप्नात सुद्धा दिसत नाही. इतके ते सुख त्यांना पारखे झालेले असते. चंद्राच्या किरणापासून निघणारे अमृत ज्याप्रमाणे कावळ्यांना दुर्लभ असते, त्याप्रमाणे माझे खरे आत्मसुख अभक्तांना खरोखर प्राप्त होत नाही. अंचळाला चिकटलेला मूर्ख गोचिडाला रक्तच आवडते. बिचारा दुर्दैवी गोचिड जवळच असलेल्या दुधाचे सेवन करू शकत नाही. त्याप्रमाणे माझी भक्ती सोडून नाना प्रकारच्या इतर साधनांनी जे व्यर्थ कष्ट करतात त्यांना खरोखरच उद्धवा माझ्या आत्मसुखाची प्राप्ती होत नाही. ज्यांनी माझ्या भजनाच्या आवडीने भक्तीची लागवड केली त्यांनाच खरोखर माझ्या अत्यंत आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली. त्या माझ्या आत्मसुखामध्ये शेळेपणाची गोष्टच नाही. कल्पांती सुद्धा त्यांना वीट यावायचा नाही आणि इंद्रियाची अडचणही तेथे येत नाही. हे पहा, जे विषयांचे सुख असते ते इंद्रियांच्या अधीन असते, परंतु पवित्र भक्तिसुख हे कोणाच्याही अधीन नसते आणि भाग्यवंत लोक असतात त्यांनाच ते प्राप्त होते. हे पहा, ज्या सुखाचा उपभोग घेताना देही असतो तोच विदेही होतो, ते सुख माझ्या भक्तांच्या ठिकाणी प्रगट झाले की मग ते कधीही लयास जात नाही. अशा प्रकारचे हे उत्तमोत्तम भक्त सुखी झाले तर त्यात नवल कसले. पण जे केवळ विषयी होते त्यांना सुद्धा माझ्या भजनाने सुखाची प्राप्ती झाली. सुदैवाने सत्संगती प्राप्त झाली आणि आस्तिक्य बुद्धी उत्पन्न होऊन माझ्या ठिकाणी अनन्य भाव उत्पन्न झाला तर माझी थोडी भक्ती घडली, अस्थायी विषयांची निवृत्ती होते. श्लोक 18. माझ्या ठिकाणी एकनिष्ठ प्रेम आणि प्रेमयुक्त भजन करणे अशा गुणांनी युक्त असलेल्या माझ्या भक्तांना विषयाची बाधा होईल अशी विलक्षण गोष्ट कशी घडेल. आवडीने माझी भक्ती केली असता विषय वासना जळून जातात.
तेथे विषयाची आवड उत्पन्न होईल ही गोष्ट कोण मान्य करील? आरसा स्वच्छ करावयाच्या चूर्णाने घासला म्हणजे तो निर्मळ होतो, त्याप्रमाणे भक्तीच्या योगाने विषय धुवून जातात। तेव्हा अशा ठिकाणी विषयाची आसक्ती खवळेल हे म्हणणेच पोरकट व क्षुद्र होय। जो निखालस विषयासक्त असतो, प्रपंचयुक्त होऊन संसारात अगदी गढलेला असतो, तो सुद्धा काही प्रसंगाने भक्त झाला तर विरक्त होतो, तेही ऐक। जीवाला भक्ती गोड वाटली आणि विषयाची इच्छा तर नष्ट झालेली नाही, असे दोहोकडून ज्याला अत्यंत मोठे संकट येऊन पडेल त्याने मुख्यत्वे करून माझ्या भक्तीचाच आश्रय करावा। विषयासक्ती ही गौण समजावी, त्या विषयशक्तीची ही विरक्ती होऊ शकते। ती युक्ती सांगतो ऐक। मिठाला पाणी मिळाले की ते तत्काळ त्याला विरून नाहीसे करीते, त्याप्रमाणे भक्ती ही अत्यंत वाढविली असता तीही विषयाचे जाळे तोडून टाकते। अशा प्रकारे श्लोकाच्या अभ्यासाने विषयांची ताटातूट होते व आत्मसुखाचा लाभ होऊन आत्मानंदाने मिठी पडते। मला विषयाची निवृत्ती व्हावयास पाहिजे, पण त्याकरिता मी भक्ती केली नाही तर मला विषयांची विरक्ती कोणत्या युक्तीने घडेल असे म्हणाल तर त्याचेच उत्तर श्रीकृष्ण सांगत आहेत। दिव्यापासूनच अग्नीचा भडका झाला असता तो घर आणि शहर सुद्धा जळून टाकेल, तसेच ते हे आहे। श्लोक 19। दिवा लावण्याकरिता जो विस्तव पेटविला त्याची जर अकस्मात एक ठिणगी उडून रानातल्या गवतावर पडली तर तो विस्तव पेटविणाराचा खरोखर हेतू नसताही एक खोपटे घरे गावे शहरे देवळे आणि दरीखोरी सरसकट भस्म करून टाकतो। त्याप्रमाणे माझी यत्किंचित भक्ती ही जर श्रद्धायुक्त रीतीने मनात शिरली तर संचित आणि क्रियमान पातकांच्या राशी पूर्णपणे जळून खाक करते। पूर्वीच्या पातकाचे सर्व मळ चित्ताला अत्यंत बळकट रीतीने जळून राहिलेले असतात, त्यामुळे ते चित्त अत्यंत चंचल होऊन विषयाने सदा सर्व काळ व्याकुळ होत असते। त्याला माझ्या भक्तीचा यत्किंचित अंश लाभला तरी तेवढ्यानेही पूर्वपातकांचा संग्रह नाहीसा होतो। ज्याप्रमाणे दिव्याच्या स्पर्शाने कापूर तत्काळ पूर्णपणे जळून नाहीसा होतो, त्याप्रमाणे भस्म होऊन जातो। असे चित्त निर्मळ झाले असता तेथे सदोदित ब्रह्म प्रगट होऊन राहते। मग ते चित्त विषयासक्त होत नाही, ते विरक्त होण्याची इच्छा केली नाही तरी आपोआप ते विरक्तच होते। भक्तीच्या एका अंशाची थोरवी एवढी आहे तर हे भक्तोत्तमा उद्धवा, माझ्या संपूर्ण भक्तीचा तो महिमा कोण जाणणार? तो वेदशास्त्रांना सुद्धा अतर्क्य आहे। माझी भक्ती अलक्ष्य असल्यामुळे ती पाहता येत नाही, अतर्क्य असल्यामुळे शास्त्रमीमांसेनेही तिच्याविषयी तर्क होत नाही। ती अगाध असल्यामुळे कितीही साधने करून थकले तरीही ती खरोखर आकलन होत नाही। माझ्या भक्तीचा अंत खरोखर मलाही पूर्णपणे लागत नाही, म्हणूनच मी भक्तांचा आज्ञाधारक होतो, त्यांचा शब्द मुळीच उल्लंघन करीत नाही। भक्तांची थोरवी अगाध आहे म्हणून मी सुद्धा त्यांची सेवा करतो। श्रीकृष्णाने मारलेली लाथ मी आपल्या हृदयावर धारण केली, भक्ताच्या पायाचे धुलिकन मी शिरसावंद्य करतो। भक्त म्हणून घेताना मोठे गोड वाटते, परंतु भजनाचे स्वरूप फार बिकट आहे। भक्तीचे रहस्य अत्यंत गूढ आहे, ते श्रुतीशास्त्रांना सुद्धा स्पष्ट कळत नाही। ज्ञान सांगू लागले तर ते अत्यंत सोपे आहे, परंतु भक्तीचे रहस्य अत्यंत गहन आहे। त्या भक्तीने अकृत्रिम प्रेम उत्पन्न होते। भक्तीचे हे वर्म समजून घेऊ म्हटले तर समजत नाही। कृपण मनुष्य कितीही लांब गेला तरी घरात ठेवलेली ठेव तो मनात ठेवून राहतो। त्याप्रमाणेच जो सर्वदा माझे प्रेम अंतःकरणात वागवितो किंवा बरेच दिवस मूल होत नसलेल्या स्त्रीला गर्भ राहिला की ती सुंदरी त्याला मोठ्या आनंदाने वाढवित असते, त्याप्रमाणे हृदयामध्ये माझ्या प्रेमाची जेव्हा अत्यंत आवड उत्पन्न होते किंवा वंध्या असलेल्या स्त्रीला डोहाळे लागावे तसे त्याला माझ्या प्रेमाचे सोहळे करण्याची अत्यंत आवड उत्पन्न होते आणि अंतःकरणापासून कळवळा उत्पन्न होऊन अधिकाधिक उत्कर्षाने उल्हास वाढत जातो। किंवा भाग्यवान जावई घरी आला असता ज्याप्रमाणे सासू आपले सर्वस्व त्याच्याकरिता खर्ची घालते, त्याप्रमाणे माझा कळवळा पूर्णपणे ज्याच्या अंतःकरणात भरून जातो। किंवा बी अधिक पेरले जाईल तितका शेतकऱ्याच्या मनाला उल्हासच वाटत असतो, त्याप्रमाणे मला सर्वस्व अर्पण करताना ज्याच्या मनाला तसाच उल्हास वाटतो। किंवा गुणवान सुस्वरूप आणि श्रीमान पती घरातून निघून दूर गेला असता खरोखर त्याची स्त्री त्याच्याकरिता जशी तळमळते, त्याप्रमाणे माझ्याकरिता ज्याच्या अंतःकरणात कळवळा उत्पन्न होतो, उद्धवा त्याचेच नाव खरोखर माझी भक्ती हे निश्चित समज। ज्या भक्तीला मी भुलून लक्ष्मीकांत भक्तांच्या हातात सापडलो आहे
अधिकाधिक आवडीने माझी प्रीती उत्पन्न होते, तीच भक्ती होय असे समज. अशा प्रकारे भक्तीचा महिमा श्रीकृष्णांनी स्वतः उद्धवाला सांगितला. प्रेमाने उद्धवाला पोटाशी धरून देव त्याला सांगू लागला की जिच्यापाशी मी सर्वदा राहतो ती माझी भक्ती अशी असते, हे लक्षात ठेव. संसार तरुण जाण्याच्या उपायामध्ये भक्ती हीच काय, ती एक मुख्य होय. मोक्षसुद्धा हिच्या चरणी लागतो, मग बिचारी इतर साधने ती काय. हे पहा, मी त्रैलोक्यात अजिंक्य आहे, त्या मला भक्तांच्या सामर्थ्याने जिंकून जागच्या जागीच भक्तीच्या बळाने मला आपला ताबेदार बनविले. म्हणून सर्व विजयाहून श्रेष्ठ अशी सर्वस्वी माझीच भक्तीच होय. ती ही हकीकत ऐक, तुला मी सविस्तर सांगतो. श्लोक 20. नित्य कोणते व अनित्य कोणते हे ज्ञान देणारे जे सांख्यशास्त्र अथवा जे नित्य नैमित्तिक कर्म किंवा सर्व अष्टांगादी योग हे देखील माझी प्राप्ती करून द्यावयास समर्थ होत नाहीत, किंवा ज्याला स्वाध्याय असे म्हणतात, ते वेदाध्ययन किंवा वायू, उदक व पिकलेली पाने भक्षण करून होणारे जे तप किंवा संन्यास ग्रहण इत्यादी जो त्याग, ही सर्व माझ्या भक्तीशिवाय दुर्बल होत. ज्याप्रमाणे नाकाशिवाय सौंदर्य किंवा मस्तकाशिवाय सर्व अवयव किंवा पतीशिवाय सौभाग्यवती स्त्री ही सर्व विटंबना होय असे समज, त्याप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय सर्व साधने दुर्बळ होत त्या सर्वांना मला पोचण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल असे बळ नाही. माझी भक्ती मात्र तशी नव्हे, ती माझे प्रेम अधिकाधिक वाढवून तत्काळ माझी प्राप्ती करून देते, आणखी कोणाच्या अधीन होत नाही. जेव्हा माझी भक्ती उत्पन्न होते तेव्हाच माझी प्राप्ती होते. हे श्रीकृष्ण उद्धवाला पुन्हा पुन्हा आनंदाने सांगू लागले. उद्धवा, रत्नाबरोबर जसे त्याचे तेज असते, अरुणाबरोबर जसा सूर्य असतो, त्याप्रमाणे खरोखर भक्तीपाशी मी लक्ष्मीपती राहिलेला असतो. ती भक्ती ज्याच्या मनाला लागून राहिली त्याच वेळी मी त्याच्या ठिकाणी हाती सापडलो म्हणून समजावे. इतर कोणतीही साधने प्राप्त करून घेतले तरी भक्तीशिवाय मी प्राप्त व्हावायचा नाही. श्लोक 21. इतर साधने व युक्त्या ही सर्व दूर एका बाजूला टाकून माझी श्रद्धायुक्त भक्तीच हाती धरल्यास माझा लाभ घडतो. मनात कोणताही विकल्प न येऊ देता, कोणताही संशय न ठेवता सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवत स्वरूपाची भावना धरणे हेच माझ्या भक्तीचे मुख्य लक्षण होय. ह्याचेच नाव भजन भाव. सर्व प्रकारच्या संपत्तीविषयी उदास होऊन माझ्याच भजनामध्ये आनंद वाटू लागला. मोक्षाचा सुद्धा अभिलाष धरला नाही. इतका माझ्या भजनावर विश्वास ठेवला म्हणजे त्या ठिकाणी मी तरेन किंवा तरणार नाही हा विकल्प उरतो कोठे. माझ्या भजनाने विधिनिषेधाचे सर्व वाद खात्रीने पळवून लावले. एवढ्या विश्वासाने ज्यांची भावना भक्तीशिवाय अन्य उपाय स्वीकारित नाहीत, त्याच्याच जीवनाने आमचे जीवन होत असते. अहो, तो माझा आत्माच होय, जो मी ज्ञात्यांचा आत्मा, जो मी भक्तांचा प्रिय परमात्मा. शास्त्रामध्ये ज्या पुरुषोत्तमाचे वर्णन करतात तो मी त्यांना सामोरा धावत जातो. मला अनन्य भक्ती आवडते, म्हणून मी खरोखर त्यांचाच ताबेदार झालेला असतो. त्यांच्यामुळेच सर्व त्रैलोक्यात माझी ख्याती झाली आहे आणि त्यांच्यामुळेच मला महत्त्व आले आहे. त्यांच्यामुळेच मला खावायला व जेवायला मिळते. त्यांच्यामुळेच मला अलंकार घालावयास व वस्त्रे नेसावयास मिळतात. त्यांच्या व जीवाप्राणाच्या बळावरच मी सर्वत्र वागत असतो. माझ्याजवळ गाठीला काहीच नाही. भक्तांनी आपली सर्वस्वे खर्ची घालून नाना प्रकारच्या उपचारांनी त्यांनी मला मोठेपणा दिला आहे. मला डोळे नसताना त्यांनी मला डोळे दिले, मला कान नसताना त्यांनी मला कान दिले, मला तोंड नसताना त्यांनी मला तोंड दिले. त्यांच्याच वाणीने मी बोलका झालो आहे. त्यांच्यामुळेच माझे जाणे आणि येणे घडते. त्यांच्यामुळेच हातपायादी अवयवांवर मी अलंकार घालतो. त्यांच्यामुळेच मला नियमित स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्यामुळेच मला सामर्थ्य प्राप्त झाले आहे. माझे नाम आणि माझे रूप त्यांनीच बनविले. मला त्यांच्या गुणांनीच पवित्रता आली आहे. मला वैकुंठातील स्थान भक्तांनीच अढळ करून दिले आहे. ह्याप्रमाणे माझ्या भक्तांना मी भक्तीमुळेच वश झालो आहे. म्हणून रात्रंदिवस मी भक्तांपाशी सारखा उभा असतो. मी जन्मरहित असता त्यांच्याकरिता जन्म घेतो. मी कर्मशून्य असता त्यांच्याकरिताच कर्म करतो. त्यांच्या शब्दांसाठीच मी महान पातक्यांचा नाममात्राने उद्धार करतो. वाल्मिकी हा ह्या जगात महान पातकी होता, तरी नारदांच्या सांगण्यावरून मी त्याला नामजपाच्या पवित्रपणामुळे वैकुंठातही वंदे करून सोडले. इतकी खरोखर भक्तीची सत्ता माझ्यावर चालते. भक्तीशिवाय मी कोणाच्याही हाती मुळीच लागत नाही. भक्तांच्या उपकाराने मी खरोखरच अगदी वाकून गेलो आहे.
कारण त्यांच्या उपकारांची फेड होतच नाही, म्हणून मी सर्वस्वी त्यांच्या अधीन असतो। त्यामुळे त्यांचे उतराई व्हावयास माझ्याजवळ गाठीला काहीच नसते। आता काहीतरी सटरफटर त्यांना दिले आहे, तेही तुला हळूच सांगून ठेवतो। भक्त हे माझ्यामुळेच सनात झाले आहेत, माझ्यामुळेच ते कृतकृत्य झाले आहेत, माझ्याच आनंदाने ते सर्वदा तृप्त झाले आहेत आणि आत्मज्ञानाने उचंबळून गेले आहेत। माझ्याच बळावर ते सर्व जगाला भारी झाले आहेत। ते घाव घातल्याशिवाय सृष्टी छेदून टाकतात। माझ्या सामर्थ्यामुळेच त्यांच्या दृष्टीसमोर कळीकाळ येऊ शकत नाही। माझ्यामुळेच ते त्रैलोक्यात कोणाचीही पर्वा करीत नाहीत। माझ्यामुळेच ते देहामध्ये विदेहत्वाने राहतात। माझ्याच बळाने त्यांनी प्रळयकाळही पिऊन टाकला आहे। माझ्याच बळाने त्यांनी जन्ममरण नष्ट केले। माझे भजन करून ते सनातन ब्रह्मस्वरूप झाले, पण हे सुद्धा त्यांना मी दिलेले नाही, तर भजनाच्या सामर्थ्यानेच त्यांनी ते नेले आहे। त्याच्या पुढे माझे काही चालत नाही। माझे सर्वस्व माझ्या भक्तांनी लुटून नेले आहे। त्या भक्तांनी भजनाच्या भक्ती सामर्थ्याने मला अजिंक्यालाही जिंकले आहे आणि जिंकून मला अगदी वश करून ठेवले आहे। माझे आत्मपद होते ते माझ्या भक्तांनीच नेले। अशा प्रकारे माझ्या आत्मपदाची सत्ता माझ्या भक्तांच्या हातात आली, तरी ते धनीपणा माझ्याकडेच ठेवून माझ्या भक्तिमार्गाला बिलगून राहिले आहेत। त्या माझ्या भक्तीची पवित्रता ऐकताना तुला आश्चर्य वाटेल, पण मला सांगताना कोणताच संशय नाही। तो भक्तीचा खरा महिमा ऐक। लोकव्यवहारातील दांभिक प्रतिष्ठा सोडून शुद्ध भावार्थाने जो माझ्या भजनी लागला, तो जातीने जरी चांडाळ असला तरी तो मला अत्यंत पूज्य आहे। केवळ अमंगळ अशी अस्वले आणि माकडे किंवा ताक पिणारी व रानात भटकणारी गवळ्यांची पोरे ती सुद्धा मी पूज्य मानिली। जो जातीने हलकेपणाला आला आणि भक्तिभावाने महत्वाला चढला, तो मत स्वरूपाला पोचला व त्रैलोक्यात पूज्य झाला असे समजावे। विप्रात द्विसंगुणता भाग 7, 9, 10 या श्लोकातील तात्पर्य हेच। जो ब्राह्मण माझ्या भजन मार्गाला विन्मुख झाला, त्या ब्राह्मणाची पवित्रता जळो, त्याच्यापेक्षा माझ्या भजनामध्ये भजननिष्ठ झालेला चांडाळही श्रेष्ठ होय। त्याला मोठमोठे प्राचीन सन्मान्य कविश्रेष्ठ व थोर ज्ञातेही वंदन करतात। विदुर हा खरोखर दासीपुत्र होता, पण तो भक्तीमुळेच भगवंताला आवडता झाला, म्हणून परमार्थ साधनाला भाव हाच मुख्य आहे। जातीचा अभिमान काही उपयोगी पडत नाही। खरोखर माझी प्राप्ती व्हावयाला भक्ती श्रेष्ठ आहे, जाती काही श्रेष्ठ नाही। म्हणूनच सर्वांच्या आधी मी वनचरांचा, माकडे, अस्वले वगैरेंचा उद्धार केला। पक्षामध्ये अत्यंत निंद्य असा गिधाड जटायू मी उद्धरिला। मी धर्मव्याध नावाचा अंत्यज उद्धरिला, कारण माझ्या ठिकाणी त्याची शुद्ध भक्ती होती। कोणी कोणत्याही जातीत जन्मलेला असो, ज्याला माझी भावार्थपूर्वक भक्ती घडते, तोच पवित्रतेची मूर्ती होय असे समज। माझ्या भजनानेच माझी प्राप्ती होते। माझी भक्ती सोडून अनेक साधने किंवा वादविवाद केले असता माझी प्राप्ती होत नाही, तेच श्रीकृष्ण सांगतो।